कलावत्न्यजीवोधरार्थावतारं कलङ्कङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानिशवादापनोदारहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास, जन्म जन्म दीजियो मोहि की वृंदावन को वास। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो। अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुष्यित जनी जडो देशी। अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा। तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत। अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य राग रसिक ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग असून या अभंगाच्या द्वारा श्री संत तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचं स्वरूप लक्षण या अभंगामध्ये वर्णन करत आहेत। तत्पूर्वी थोडासा परिहार आवश्यक आहे। अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र घरणी या ग्रामामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय भगवान परमात्म्याचे निश्चिम भक्त निवृत्तीनाथ बाबा यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने माफ करा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे ना, पारायण आणि ज्ञानेश्वरी प्रवचन आणि श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यावर प्रवचन योगायोग आहे। महाराज ज्ञानोबारायाचा 750वा हा जन्मोत्सव या निमित्ताने हा महाराष्ट्रभर नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर हा चालत आलेला हा सोहळा, या सोहळ्याच्या निमित्ताने या बाबांचं पुण्यस्मरण खरंच काय वर्णन करावं त्यांचं। दाते बी तसेच, दाता तोची एक जाना नारायण स्मरवी। आपण नारायणाचं स्मरण करतो, अनेकांना स्मरण करायला लावतो, असे ते महान भगवत भक्त
या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सोहळा बऱ्याच लोकांच्या पुण्यस्मरणाला होत नाही. पुण्यवानाचंच पुण्यस्मरण होते. इतरांचे माळ महिन्यात माळ होतात, 2-4 लोक जेव घालतात, बाब्या जेवला पत्तर पालतं नेऊन फेकलं गावच्या खालतं. पण असा पुण्यस्मरण सोहळा होऊन आणि अशा पुण्यस्मरण सोहळ्यामध्ये वारकरी जेवतात. संत एक शीत खाती कोटी कोटी यज्ञ होती. संतामुखे देता अन्न संतोष होय नारायण, याला यज्ञ म्हणतात. यज्ञ म्हणजे दुसरा कोणता नाही. जेवढं नामस्मरण होईल त्या एका नामामध्ये, एका नामात कोटी यज्ञाचं फल आपल्याला पाडून देतो. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्यांचा नेम, एक हरिनाम जपता घडे. कितीतरी नामस्मरण त्या बाबांनी केलेलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे आज त्यांच्या पुण्यस्मरणाचा हा सोहळा आहे. म्हणून तर म्हणलंय माणसाच्या जीवनात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून माणसाचं जीवन, माणसाच्या जीवनात माणसाने प्रॉपर्टी कमवली, पैसा कमवला, गाडी असली, शेती असली, एखादी नोकरी असली, त्याला भाग्यवान म्हणू नये. भाग्यवंत म्हणो जया, शरण गेले देवराया. किंवा ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, काहीच आवडत नव्हतं दुसरं, अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्तापासून हातात जप, हातामध्ये जपमाळ, भगवंताचं मुखामध्ये नाम, मुखी नाम, हातात मोक्ष होता. महाराज वारकऱ्यांच्या हातात मोक्षच असतो, अधिकारी असतात ते. म्हणून संत तेच करतात महाराज. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती, रेघाला भक्तिपंथी जगा देत. मोक्षाची सोडी बांधी करणारे नामधारक असतो महाराज. नामधारक हे फार श्रेष्ठ असतो, तुम्हाला सांगू काय. आणि त्यातल्या त्यात अजून सांगू, संन्यासी ब्रह्मचार्यापेक्षा तुम्ही चांगले. संन्यासासाठी ब्रह्मचर्यासाठी कुठला श्लोक दिला नाही, पण आतिथ्य आपलं ग्रस्ती लोकांसाठी एक श्लोक दिला महाराजांनी. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे, साधो संगम उपासते हि सततम, धन्यो ग्रस्ताश्रमः. असं कुठं आहे का श्लोक? दाखवा मला. धन्यो संन्यासाश्रमः, धन्यो ब्रह्मचार्य नाही. तिन्ही आश्रमाला पोषक असलेला आश्रम म्हणजे ग्रस्ताश्रम. मी काही मोठा महाराज नाही. या ठिकाणी आमचे गुरुवर्य महाराजजी बसलेले आहेत, आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण बळीराम महाराजजी बसलेले आहेत, काकाजी बसलेले आहेत, रामकृष्ण महाराजजी. मी काही मोठा महाराज नाही. तात्पर्य सांगायचं आहे मला, माणसाच्या जीवनामध्ये संपत्ती असू नये, संतती चांगली असावी, त्या संततीनं परमार्थ करावा, याच्यापेक्षा भाग्यवान कोणी नाही महाराज. माणसाने संपत्तीपेक्षा संतती चांगली करावी, चांगली सुधारणा करावी. त्यात 111 पारायण झाले आमच्या दादाजींचे. मला आळंदीत भेटले होते. मौन होतं. मौन असतानाही मी त्यांना कसं तसं घुमून बाहेर आणलंच मंदिराच्या. मला एकच सांगायचं, एक फळ दिलं खायला. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, बिगर पासचे मंदिरात पासवाले बाहेर काय काय. तर मला एकच सांगायचं, जाऊ द्या, मला वर्णन करायचं नाही जास्त, मला वर्णन करणं आवडत नाही.
अरे आम्ही संन्यासी माणसं आहोत, आम्हाला कोणाचं वर्णन करणार, कीर्ती मानवाची वर्णन नाही. पण मला एकच सांगायचं आहे, अधिकार एकच सांगायचं आहे की धन्योग्रस्ताश्रम हा आश्रम धन्य हा आहे. त्या आश्रमामध्ये पुण्य घडतं. ज्या आश्रमाने देव घडतो, ज्या आश्रमाने देव आवडतो, पण त्या आश्रमाला घडवलं पाहिजे. तसं यांनी केलं. माई बी तशाच होत्या महाराज. 12 वारकरी काका सोबत यायचे, सोपान काका सोबत. एका वेळेला 12 लोकांना जेवण करून वाढायची बिचारी. एखादी म्हणली असती काय लावलंय होय माझ्या महाग महाराजांनो. मी बऱ्याच वेळा आलो महाराज. याला पुण्य लागतं महाराज. साधूला जीव घालण्यासाठी पुण्य लागतं. केलेला स्वयंपाक कधी कधी फेल जातो, मला पिठलं भाकरीच मागतात महाराज. तेही करून दिलं या मेकले परिवाराने. म्हणून मला एकच सांगायचं आहे, डोळ्यात अश्रू येतात माझ्या कधी कधी. मी बऱ्याच वेळा आलेलो काकाकडे. जेव्हा जेव्हा मी ज्या ज्या वेळेला येईन त्या वेळेला काकाच्या हातामध्ये स्मरणिका राहायची, जपमाळ राहायची, सतत मुखामध्ये चिंतन असायचं. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. हे ज्यांचं ब्रीद होतं ते म्हणजे आमचे निवृत्ती बाबा होते. देवाविन काही आता बोलायचे नाही. दान द्यायला तसंच, चिंतन करायला तसंच, है की नाही. 1.25 लाख रुपये दिले आपल्या मंदिरला त्यांनी. मला ते आकडा लिहिता येत नव्हता, मी दादाजीकडे दिला तो ते पेन लिहायला. मला एकच सांगायचंय, अशी कीर्ती होत असते महाराज. म्हणून माणसाने मनुष्य जीवनामध्ये यावं, गोड दिवस करून घ्यावा आपला. निश्चिंत व्हावे माणसाने, निश्चिंत. आता कोण निश्चिंत आहे? माणसं निश्चिंत आहेत आता. 90 वर्षाचे व्हायलेत पण अजून निश्चिंत नाहीत. घराची चावी कमरेला आहे. तुम्ही काय निश्चित होता? आम्ही निश्चित नाही. अजून काय सांगू? निश्चिंत व्हावं माणसाने, देहावर उदास व्हावं. माणसं उदास होत नाहीत. आणि जो उदास होतो आणि उदास होऊन परमात्म्याचं चिंतन करतो, या सगळ्यावर उदास व्हावं माणसाने. संतांचं जीवनच तसं आहे महाराज. जगाच्या कल्याणासाठी जीवन जगत असलेले साधूच असतात. आमच्यासारखे विलासी नसतात. विलासी असतो तो मूर्ख असतो, विरक्त असतो तो साधू असतो. म्हणून तो तुकोबारायकडे नजराना पाठवला पण ते त्यांनी स्वीकारला नाही. आज त्यांच्या सामर्थ्य नव्हतं का? रेडा बोलवला असता, गावगाव फिरवलं असतं तर किती पैसे मिळाले असते? मेलेला माणूस जिवंत तुकोबारायने केलं. कितीतरी लोक जिवंत केले असते, कितीतरी पैसे कमवले असते. नाही महाराज, केवळ आणि केवळ परार्थ परोपकार जीवनामध्ये घडतो, साधूचं लक्षण आहे. तसं बाबा होते. बाबांच्या जीवनामध्ये कधी कोणाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही, कोणाची निंदा नाही. सुंदरपैकी जीवन जगले आणि सुंदरपैकी जीवन जगून आपल्यात राहून, आपल्यासारखेच राहून, पण खरा परमार्थ करून त्यांनी आपलं जीवन जिंकलं महाराज. जिंकावा संसार, जिंकावा संसार, येणे नावे तरी शूर, येर कायती बापुडी.
कीर अहंकाराची घोडी. संसार तर जिंकणं होतच नाही, संसारात तर सुख भेटच नाही. भेटलं कुणाला? संसारात सुख नाही हुशारी धर, कवणाचे माय बाप कवणाचे घर. आताच दादाजी बोलून गेले. काय न्यायचं सोबत, काय न्यायच्या सोबत म्हटलं त्याला खरं कळावं, पण खरं कळत नाही माणसाला. सर्व इथं राहणार आहे हे कळलं नाही आपल्याला अजून. म्हणून मानवानं होता होईल तेवढा परोपकार करावाच आणि नामस्मरण करावं. त्या नामाने त्याला मुक्ती मिळत असते. म्हणून असं जीवन बाबांचं होतं. त्या बाबांचं जीवन धन्य हो. त्यांना बाबांनी कृतार्थ, परमात्म्याने कृतार्थ करू आणि त्यांच्या परिवारांना परमात्म्याने सुखी करू, हीच अपेक्षा इथं ठेवतो. आणि पुढची एक अर्धा तास घेऊ का? अर्ध्या तासाची सेवा. या जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतायत, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. समचरण असलेला परमात्मा समय स्वरूप लक्षणाने नटलेला आहे. कधी कधी तटस्थही होतो, कधी कधी स्वरूप लक्षणातच असतो कायम. स्वरूप लक्षणाने नटलेला परमात्मा कधी बदलत नसतो. त्रिकाला बाधित सत्य आहे तो. देशाने कालाने वस्तूने ज्याचा कधी काय होत नाही, छेदभेद होत नाही. अशाला स्वरूप लक्षण म्हणावं, ज्याचा कशानेच बाध होत नाही. सुखाने दुःखाने आपण जसं घायाळ होतो, एखादा भयानक दुःख आलं तर माणूस दुःखी होतो, एखादा रोग झाला तर माणूस भयानक रडतो. एखादे माणसं गेले भेटायला तर त्याला सुख नाही, दुःख नाही, काहीच नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. याला निर्गुण म्हणावं, याला स्वरूप लक्षण म्हणावं. असा तो परमात्मा मग कुठं आहे? मग मला सांगा, कुठे नाही? सर्वत्र आहे. हरि व्यापक सर्वत्र समाना, भावते प्रगट होई मै जाना. किंवा तुकोबाराच्या भाषेत सांगतो, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब ओहीने घेरा. हरी व्यापक आहे, हरी सर्वत्र आहे. त्याला स्वरूप लक्षणाने नटलेला म्हणा. सर्वा घटी राम ज्ञानोबराय बोलतात, देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी असा तो परमात्मा आहे. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी वाचोनी ठाव नाही रिते रे. तो स्वरूप झाला. आत हरी बाहेर हरी, हरीने घरे कोंडिले. म्हणजे परमात्मा सर्वत्र आहे. अजून सांगू, गोपिकांच्या डेऱ्यात आहे, दह्या दुधाच्या. गोपिकाची अवस्था बघा तुम्ही. गोपिकाची अवस्था जेव्हा दही घ्या दूध घ्या म्हणत नव्हत्या, त्या गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या गे. कारण परमात्मा त्यांना सर्वत्र दिसत होता. त्यांना परमात्मा सर्वत्र दिसत होता. लाली मेरे लाल की जित देखे उत लाल,
लाली देखन को मैं गई, मैं भी हो गई लाल. म्हणजे हे स्वरूप लक्षणाने नटलेल्या गोपिका होत्या महाराज. सर्वत्र परमात्मा पाहत होत्या. आपण देवळातच देव पाहतो, बाहेर आल्यावर देव दिसतो का आपल्याला? देवळातला देव संकुचित आहे, चार भिंतीतला देव नाही महाराज, व्यापक आहे, विश्वव्यापक कमलापती. हे स्वरूप लक्षण आहे. आणि त्याशी गवळणी कडी घेती हे तटस्थ लक्षण आहे. स्वरूप हे कायम असतं, तटस्थ हे कधी असतं कधी नसतं. एक सांगू, एका अवतारातलं दुसऱ्या अवतारात नाही, याला तटस्थ म्हणावं. परमात्मा एक आहे पण अनेक रूपात नटलेला. नटलेला म्हणलं की तो तटस्थ आला, एकच असलेला म्हणलं की स्वरूप असलेला. तो कशाने बाधित होत नाही. तसं एकदा साधू देव झाला कशानेही बाधित होत नाही. भयानक मधलं भयानक दुःख येऊ द्या त्याला, दुःख मानितच नाही. तर दुःख देहाला की आत्म्याला? मला थोडं दादाची खुणवत जा बरं, मी बोलत गेलो की मी तुमच्याकडेच पाहत आहे. हा, परमात्मा एक अशी वस्तू आहे जी कशाने बाधित होत नाही. तसं साधू त्या परमात्मा स्वरूपाचं चिंतन करतात आणि तसेच ते होतात. बळीयाचे अंकितन आम्ही झालो बळीवंत. परमात्मा चिंतनाचा साक्षात्कार म्हणजे परमात्मा भेटतो महाराज. जगद्गुरु तुकोबारायचं चिंतन बघा तुम्ही. बाळ वेश घेऊनी श्री हरी भेटला, विधीचा जनिता आठव दिदला, तेने ब्रह्मानंदे नामे गौरविला. जय जय आजी गुरुस्वामी. तारक तू सकळांचा. आता कोण आहे असं तारक? मारक असतील सगळे. महाराजाचं महाराजाला पटत नाही, त्याला काय येतं? त्यानं म्हणते त्याला काय येतं? सगळे द्वेषानं भरलेला बाजार आहे हा, सोडून द्या हे बाजार. कोणाला काय येते म्हणण्यापेक्षा आपल्याला काय येतं हे पाहावं, चिंतन करा. जगद्गुरु तुकोबारायने कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वरम सर्वेश्वर पूजनाचे. पाप्यातला पापी असलं तर त्याला माझं म्हटलं साधू संतांनी, म्हटलं की नाही? हो का दुराचारी विषय आसक्त, संत कृपेत त्वरित उद्धरती. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय परमात्म स्वरूपाचा अनुभव आपल्या जीवनात घेतात आणि तेच स्वरूप तुकोबाराय होतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्या ठिकाणी माझी वृत्ती राहो, अशा ठिकाणी राहो की जिथं गेला असताना मला माझं सगळं निघून गेलं पाहिजे, भय निघून गेलं पाहिजे. माणसाच्या जीवनात भय आहे महाराज, प्रत्येकाला आहे. बिमार पडू द्या माणूस, एखादा रोग होऊ द्या, भयानक रोगाने ग्रस्त झालेला माणूस भीती, आता मी मरतो का काय, कशाची भीती आहे? मरणाला भीती नाही महाराज, मरणाला सामोर गेलं पाहिजे. मरणाचा स्वीकार केला पाहिजे. आपण मरणाचा स्वीकार करत नाही. जो मरणाची रोज आठवण करतो तो भाग्यवान असतो. आजचा दिवस उद्या येणार नाही, भेट होणार नाही सावळ्याशी, नाही. म्हणून जाना, सावध व्हा, सावध होऊन भजन करा. तुकोबारायांनी केलं. तुकोबाराय म्हणतात माझी दृष्टी इतरत्र कुठे देऊ नको, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. आले महाराज तटस्थामध्ये. माझी दृष्टी परमात्म स्वरूपावर राहो का, विठेवर का राहो,
विठेवरचा परमात्मा, विठेवरचा देव सुखी आहे का? हो. महाराज म्हणतात त्याच्यासारखा सुखी या जगात कोणी नाही. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप कोणी नाही, माझ्या पांडुरंगासारखा सुंदर कोणी नाही. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळली लते, न वर्णवेते तिची शोभा. ज्ञानोबराय बोलतात. एवढा सुंदर आहे परमात्मा, एवढा सुंदर. केवढा सुंदर, केवढा सुंदर. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी. मदन पोटा आला बापुडे, तीत राव रंक कुणीकडे. एवढा सुंदर आहे. अजून सांगू, त्याच्यासारखा सादृश्य या जगामध्ये दुसरा नाही कोण. त्याच्यासारखा सुंदर तोच आहे. त्याच्यासारखा सुंदर कोणी नाही. कारण एवढं सुंदर जगत निर्माण केलं, तो किती सुंदर असेल. एकदा काय झालं, मी पुण्यात ट्रॅव्हल्समध्ये बसलो. एवढा सुंदर महाराज एक स्त्री होती. मी उतरलो खाली आणि तिने पान खाल्लं होतं. ती बाईन होती, तृतीयपंथी, ज्याला आपण काय म्हणतो हिजडा. एवढा सुंदर महाराज, त्याने पान खाल्लं होतं. ते पानात पान जे गिळत होती ती स्त्री, ती जी बाई होती, ते जो त्याला तृतीयपंथात आपण त्याला काही म्हणू, तर ते पाणी मध्ये चाललेलं दिसत होतं. एवढा सुंदर. मी म्हणलं बाबा ही एवढी सुंदर आहे, हिला निर्माण करणारा किती सुंदर असेल. म्हणून जगद्गुरु तुकोबारायाने सगळा विचार करून माझी दृष्टी अशा ठिकाणी राहो की जेणेकरून तेथे माझे हरी वृत्ती राहो, माझी वृत्ती त्या ठिकाणी राहो. कारण तिथं जर वृत्ती राहिली की निवृत्ती झाल्याशिवाय राहत. वृत्तीची निवृत्ती ह्याचंच नाव परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे तरी काय, वृत्तीची निवृत्ती होणे. वृत्ती हे निवृत्ती झाली, पुढं काय जन नदीशे तेथे. आपल्याला जगात राहावं वाटाले, जगात वावरा वाटाले, जगाने माझा प्रचार करावा वाटाले, नाही. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः, सर्वारंभ परित्यागी यौमत भक्त समे प्रिया. भगवान सांगतो तो भक्त मला आवडतो. तुकोबाराय देवाला आवडले होते महाराज. आणि तुकोबाराय म्हणतात मागा काय मागायचे ते, काय नको मला, तुमच्या चरणावर माझी वृत्ती राहो, हेच मला वाटतं. अनेक न लगे, हे सगळे माईक आहेत, सगळे माईक पदार्थ आहेत, नाशवान आहेत. उपजे ते नाशे, नासे ते पुनरपी दिशे, जे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबराय बोलतात दिसणारा ते नाचणारा एक दिवस. आपण लहान असताना किती सुंदर दिसायचो, होय सर, दिसायचो की नाही. कोणी आपल्याला उचलून घ्यायचं, कोणी आपली पप्पी घ्यायचं. म्हातारपणी हे आजोबा तुमचे पप्पे घेऊ द्या, कोणी म्हणतं का. म्हणजे चांगलं दिसतं ते एक दिवशी नाचणार आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ब्रह्म आहे, शाश्वत आहे की अशाश्वत आहे, खरं आहे की खोट आहे. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. महाराज म्हणतात खरं काय आहे, खोटं काय आहे, खराच देव आहे. तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोगे खरे माप. खरं जर काय असेल तर परमात्मा आहे महाराज. सत्यसाच खरे, नाम विठोबाचे बरे. ठीक आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, का गाहा दाविला जगदाकार. म्हणून सत्य एक परमात्मा आहे. सत्यमेव जयते, सत्य तूच आहेस.
सत्य एक परमात्मा आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. महाराज म्हणतात तो निर्गुण असलेला परमात्मा आहे पहिला पाहिला. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी. योगियांना दुर्लभ असलेला परमात्मा मी पाहिला. त्याच परमात्म्याच्या ठिकाणी माझी वृत्ती राहो अनेक न लगे. माईक पदार्थ, माईक म्हणजे सगळे माईक आहेत. हे माईक नाही. माईक म्हणजे मिथ्या, खोट, खोटे खोटे सरे तुझे पायापासी. महाराज सांगतात खोट करा, खोट शिकवते, खोट आहे हे सगळं शिकवते. तुझ्या चरणावर वृत्ती ठेवावी लागते. परमात्मा चरणावर वृत्ती स्थिर झाली की सगळं माईक वाटतं. पण आपली वृत्ती परमात्मा चरणावर बसत नाही, ठेवत नाही. त्यामुळं आपलं जीवन वाहिल्या जातं. वाहिलेलं जीवन हे भरकटत जातं. लक्षात ठेवा, वाहिलेलं जीवन एक दिवशी दुःख देतं आपल्याला. दुःख देऊ नये आपल्याला. आपल्या नंतरची ही पिढी असा सप्ताह केला पाहिजे आपल्या स्मरणात. त्याला खरं परमार्थ म्हणावं. समाजात वावरत असताना प्रत्येकाला वाटलं पाहिजे महाराज माझे आहेत. लहानाला वाटलं पाहिजे महाराज माझा आहे. तुम्ही आमच्याकडे या कधी. नामदेव महाराज बारुळकर म्हणून आहेत महाराज. मठावर जा, कितीही वाजता जा, जेवायला मिळतं महाराज. मायबाप जेवण करा, परमात्मा चिंतन करत राहा, सुखी राहा. प्रत्येकाला वाटलं पाहिजे बा उपकारी आहेत साधू. साधूचं जीवनच समाजासाठी आहे महाराज. दधीची ऋषीने आपले हाड दिले, हाडाचे शस्त्र बनवले, शस्त्र बनवून पराजित केलं आणि जगाचं कल्याण झालं. असं हाड देणारा कोणता साधू आहे का? म्हणून साधूची वृत्ती ही परमात्मा रूप असली पाहिजे. जाऊ द्या. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. तिथं माझी वृत्ती नको, कारण दुःखच आहे. तुम्ही पहा, जगातला कोणी राहू द्या, साधू राहू द्या, सुखी आहे का? केवढा मोठा मठ राहू द्या त्याचा, सुखी आहे? जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, त्या राजातली प्रजा दुखिया. दुखिया संत बैरागी रे. बैरागी बी दुःखीच आहे. मला वाटते तुम्ही सुखी हो. कसं? एक धोबी दररोज आपल्या घाटावर जायचा, धुणं धुवायचा, परत यायचा. असे बरेच वर्ष गेले. एक साधू त्या घाटावर गेले बऱ्याच दिवसांनी, आणि साधूला एक सोन्याचं बिस्किट दिसलं. साधू थांबले. साधूचा स्पर्श करीत नाहीत कनकाला. त्यांनी सांगितलं आपण कोणाचं तर कल्याण करावं. 4-5 तास थांबले. तेव्हा धोबी आला. त्यांनी सांगितलं धोबा इकडे. आले, आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं हे सोनं आहे, मी तुझं आज कल्याण करणार आहे. सांगा महाराज काय? मी दर्शन घेतो, माझा उद्धार करा. माझा उद्धार कसा होईल त्याने विचारले यांना. त्याने सांगितलं हे नाही, सोन्याचं बिस्किट आहे, ते घेऊन जा आणि तुझ्या प्रपंचात वापरून तू सुखी हो. त्यांनी सांगितलं महाराज हे माझं नाहीच. किती दिवस झालं तुम्ही पाहता? काय नाही म्हणले, 5-7 तास झाले इथं थांबलोय. ते म्हणले मी 6 महिने झालं पाहतो याला. कोणात वैराग्य आहे? कोण बरं? हो, म्हणून धन्यग्रस्त आश्रमामणी जात म्हणत असतो कधी मी. म्हणून ते माझे अर्थ नको देवा. प्रत्येक जण या प्रपंचामध्ये दुःखी आहे. जो सुखी आहे कोण? तो परमात्मा स्वरूपाशी ऐक्य झालेला आहे.
परमात्म स्वरूपाशी ऐक्य झाला तोच सुखी झाला. म्हणून महाराज म्हणतात तेथे माझे अर्थ नको देवा. हे देवा मला काही नको, मला काही नको. तुकामध्ये माझे हेच सर्व सुख, तूच माझं सर्व सुख आहेस, मला काही गरज नाही कशाची. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. मला फक्त आसच आहे तुझ्या चरणाची, समजाची दृष्टी, समजाचे पाय तो परमात्मा. समदृष्टीने पाहतो. मग कोण्याही लोकांचं राहू, मूड पापी जैसे तैसे. आपल्यात भेद आहे की नाही? पैसेवाला आला की आपण त्याला पाया पडू देतो. लय कंगाल लोक आपण, माझा राग येईल कुणाला. याच्याकडे पैसे नाहीत त्याला किंमत नाही महाराज. काही महाराज लोकांकडे, महाराज गुरुदेव तुम्हाला बोलणं गेलो बरं. मला एकच सांगायचंय, आपलं जीवन हे सुखरूप बनवा, अनेकांना सुखी बनवा. आपण तरेल नव्हे ते नवल, कुळ उद्धरील सर्वांची तो. आपण तरुण जाईल यात नवल नाही, अनेकांना तारतो तो सुखी आहे. आपण सुखी होतो, अनेकांना सुखी करतो. विश्वमाऊली ज्ञानोबारेनी येणे वरे ज्ञानदेव. हा, विश्वासाठी मागणी मागितली का आपल्यासाठी? आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषाय. हे विश्वात्मक देवा, विश्वाचं कल्याण कर. विश्वात जे काही द्वेष मत्सर माजलेला आहे ते मत्सर काढून टाका. म्हणून मला एकच सांगायचंय की अनेक न लगे. माईक आहे सगळं, जे जे दिसणार आहे ते माईक आहे. म्हणून माईक पासून, माईक पदार्थापासून या जगातले सगळे पदार्थ माईक आहेत महाराज. गाडी घेतली का नाही का, मोटरसायकल, आणि चिखलात गेलं फसली गाडी, काढायला किती दुःख. तसंच आहे महाराज, खूप अवघड आहे. दुःखच आहे सगळं. दुःख बांधवडी आहे हा संसार. म्हणून महाराज म्हणतात तेथे माझे हरिवृत्ती राहो. आणि तुम्ही म्हणा, असं म्हणाल ब्रह्मादिक पदे सुद्धा काय दुःखाला कारणीभूत आहेत की नाही. म्हणून ब्रह्मदेवाचं ब्रह्मपद जरी असलं तरी काय, कोणत्या कारणात दुःखाला कारण आहे महाराज. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी आहे की नाही. ब्रह्मदेव जरी झाला तो मृत्यूची या मापाशी ग झाला. ज्ञानोबा बोलतात. एक बगदाल बेऋषी होती महाराज. अर्जुनाने विचारलं, हे मी केलं असं वाटत होतं त्यांना. जेव्हा भगवंताने त्यांना त्यांच्याकडे नेलं आणि ते चर्चा झाली त्यांची. चर्चा झाल्यावर त्यांनी सांगितलं, बा किती वर्षापासून राहता? लय दिवस झाले म्हणले. अशा सृष्ट्या लय पाहिल्या म्हणले मी. मग तुमचं घर कुठं आहे? ते म्हणले काही नाही, एक सागाचं पान खाली घेतो आणि एक सागाचं पान वर घेतो. जगायचे किती दिवस म्हणले आता आपल्याला? 100 वर्ष जगणाऱ्या. आता 100 कुठं आहे हो? 60 झाली की ताटी आहे. पण एवढा अट्टास आहे माणसाचा, एवढा अट्टास. सायास करीशी प्रपंच दिननिशी हरिशी न भजसी. कवन्या गोणे ज्ञानोबा बोलतात. सायास करायचा असेल तर कुणाचा करा? देवाच्या चिंतनाचा करा. अट्टहास करायचा असेल तर परमात्म चिंतनाचा करा. संतांच्या नामस्मरणाचा करा. नक्की तुझा उद्धार होईल. हो का दुराचारी विषय आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. संतांचं नामस्मरण कर, नक्की तुझा उद्धार होईल. ब्रह्मादिक पद हे दुःखाला कारणीभूत आहेत. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. ते दुष्यित जनी जडो देशी.
तिथं माझं चित्त जळू देऊ नको, कारण तिथं जर माझं चित्त जडलं तर तिथं दुःखच आहे. एवढं दुःख आहे. पर प्रपंच करीत असताना सुद्धा ऍडजस्ट केलं पाहिजे. करता येते का आपल्याला? बायको चढ असले तर नवरा तिच्याहून चढ आहे. दिवसा दिवा लावून आणि मला दोरा हे करायचं आहे म्हणल्यावर, गाठ मारायचं आहे म्हणल्यावर होते का तसं? एकदा कबीरदास महाराजांच्या घरी एक साधू गेले. ते म्हणले काहीच नाही तुमच्या घरी, खायला काही नाही, राहायला काही नाही, राहता कसं? त्यांनी सांगितलं असं राहतो. कसं? बायकोला त्यांनी बोलवलं, ऐकतेस का? हो हो ऐकते. जी सांगा. जी म्हणून बोलणारी आता आहे का बरं पत्नी? मला तर वाटते महाराष्ट्रात तर नसल. जी बोला. काही नाही, दिवा लावून आण, मला धागा तुटलेला जोडायचा आहे. विचार न करता दिवा लावून आणला. भर 12 वाजता, दुपारच्या 12 वाजता. तर दिसत नाही का ते धागा? दिवा चिमणी लावून आणली, त्या चिमणीच्या द्वारा ती धागा विणला आणि जाव म्हणले, गेली निघून. विना तक्रार तिने दिवसा दिवा लावून आणला. आता आपल्या बाईला सांगा बरं, दिवा लावून आण, मला जरा बटन लावायचं आहे. डोळ्यात माती गेली काय? दिसना गेले काय? 1000 प्रश्न करते आपली बाई. असं जगतो मी. प्रपंचात जगत असताना विना तक्रार जगणे, त्याचं नाव प्रपंच आहे महाराज. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. परमात्मा ज्यांच्या वाणीने आकळलेला आहे तोच साधू आहे महाराज. म्हणून महाराज सांगतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते ते दूषित जनी जडू देशी. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे त्यांचे, या सगळ्याचा, आता या सगळ्या जगताच तुका म्हणे त्यांचे, कळले आम्हा वर्म. वर्म कळलं माणसाला, वर्म कळव, वर्म कळलं. तिथं आमच्या दादाची एक म्हण लिहिलेले आहे. एक आपल्या इथं म्हण लिहिलेले. काय दादा? भिंतीवर वर्म लिहिलेलं. काय सांगा, मला आठवना गेले. भक्तीचे ते वर्म, जयाचे हाती, तया घरी शांती, क्षमा दया. वा, खरंच आहे महाराज. महाराज तुम्ही ध्यान ठेवलात बरं का, धन्यवाद. भक्तीचं वर्म ज्यांना कळलं, तुकोबाराय म्हणतात, त्यांचं वर्म आम्हाला कळलेलं आहे. आणि वर्म ज्याला कळलं त्याचं जीवन धन्य झालं महाराज. आणि वर्म कळलं नाही तो केवढा मोठा हो द्या हो, तो मातीत मिसळणार आहे एक दिवस, लक्षात ठेवा. एवढा मोठा रावण होता, पण त्याला वर्म कळलं नाही. खूप प्रतिज्ञा केल्या होत्या, पण एकही प्रतिज्ञा पूर्ण झालं नाही. त्याला प्रपंच म्हणतात. ज्याचं जीवन पूर्ण होतं त्याला परमार्थ म्हणावं. ज्याचा परमार्थ कधी, संसार कधीच पूर्ण होत नाही, त्याला प्रपंच म्हणावं महाराज. पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला मनोरथ, घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळू. महाराज सांगतात, अशा प्रकारे महाराज सांगतात, ज्याच्या घरी परमात्मा येतो महाराज, संपत्ती सहित येतो. देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकळा. संपत्ती सहित परमात्मा त्यांच्या घरी येतो. वर्म सापडल्यावर देव घराला भक्ती सन्माने पूजिला. दादा माझा टाइम झाला म्हणून पूर्ण होतो. तो परमार्थ असतो, अपूर्ण राहतो, तो प्रपंच असतो. रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या महाराज.
एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. मी आता सांगत बसत नाही, मला वेळ कमी आहे. म्हणून प्रपंचात कोणाच्याही अपेक्षा पूर्ण होत नाहीत. परमार्थात केलेली प्रतिज्ञा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाहीत. केला निळा केला निळा केला निळा पावन महाराज सांगतात. म्हणून तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, सगळं नाशिवंत आहे. ज्यांच्या सानिध्यात आपण हा परमार्थ उपभोगतो तो देह सुद्धा कसा आहे? नाशिवंत आहे. नाशवान असला तरी त्या देहामध्ये अविनाश परमात्मा असल्यामुळं त्या परमात्म्याला ओळखा, ओळख करा. याच देहामध्ये ओळख करता येतो. तो परमात्मा निर्गुण असला तरी सगुण होतो आणि सगुण असला तरी निर्गुण निराकार असला तरी आपल्याला दर्शन देतो. म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, अनेक न लगे माईक पदार्थ, ते ते माझे अर्थ नको देवा. झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. आणि माझ्या वाणीतून काही चुकीचे शब्द गेले असतील ते माझ्या वाणीचे दोष आहेत. जे काय बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आहे. म्हणून आमचे गुरुबंधू बळीरामजी महाराजांच्या पुढं काकाजी पुढं बोलण्याचं धाडस केलं. तुम्ही आम्ही तर सर्व एकच आहोत. त्यामुळं झालेली सेवा पुनश्च एकदा काकांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सेवा मला या मेकली परिवाराने दिल्याबद्दल मेकली परिवारांचं मी खूप ऋणी आहे. कारण मला असं वाटतं की मेकले परिवार म्हणजे आपल्या परिवारातले घटक आहे. म्हणून त्यांच्या या परिवारांना परमात्म्याने सुखी करू. त्यांच्याकडून असाच भक्तीचा प्रवाह, भक्तीची धारा अखंडित त्यांच्या मुखातून त्यांच्या परिवाराकडून वाहो, हीच अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि झालेली सेवा, मला सेवा दिल्याबद्दल पुनश्च एकदा त्यांच्या मेकली परिवारांना धन्यता देतो. आणि धन्य त्यांचा प्रपंच न झाला प्रपंच, किंवा महाराज सांगतात देव आणि भक्त दुजा नाही विचार याने त्यांना त्यांच्यासारखं करून घे आणि बस सुखी कर, हीच अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि इथंच मी माझ्या वाणीला पुढे आणतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.